विषय पाहणारच आहोत, पण तत्पूर्वी अयोध्येच्या पारायणाच्या संदर्भानं एक 2-3 महत्त्वाच्या सूचना आपल्या सर्वांनी म्हणजे अतिशय काळजीपूर्वक पाळण्याच्या काही सूचना आत्ता आपल्याला सांगतोय महाराज। चांगला प्रतिसाद आहे, अतिशय चांगला। बऱ्याच जणांचं नाव नोंदणी अतिशय चांगल्या संख्येनं झालेली आहे आणि बऱ्याच जणांची अपेक्षा आहे की अजून काही दिवस वाढवता येतील का। महाराज, मी आत्ताच उदाहरण दिलं कर्माचं। बघा आपल्याला सुद्धा कशी गंमत आहे। मी उद्या म्हणजे परवा दिवशी जाणार होतो अयोध्येला, पण मला डॉक्टरने सांगितलं की 15 दिवस कुठंच हालायचं नाही। मी विचार करायला लागलो, अरे पारायणाला जायच्या आधीच 15 दिवस नाट लागला। म्हणलं आता हे कसं व्हायचं। माझ्या पुन्हा लक्षात आलं हे 15 दिवस कशासाठी, तर हे 15 दिवस तुमच्या सगळ्यासाठी। जी राहिलेली लोक आहेत, आता काय आहे, गावामागणं वरात, गावामागणं घोडं बऱ्याच जणांचं असतं। सगळेजण हे चालले अरे 2 महिने आधी ओरडतोय, पण कुणी जास्त लक्ष नाही। ज्यांनी दिलं ते पूर्ण झालं, पण आता सुद्धा सगळ्या जणांचे इतके फोन आणि इतका सगळ्यांचा निरोप आहे की आम्हाला काही दिवस वाढवून द्या। म्हणून 20 फेब्रुवारीपर्यंत आपण ही नाव नोंदणीची तारीख 20 फेब्रुवारीपर्यंत वाढवतोय। हा पहिला सगळ्यात मोठा म्हणजे ही पहिली सूचना आहे। जर कोणाचे राहिले असतील आणि कोणाला यायचे असेल तर सगळ्यांनी 20 फेब्रुवारीपर्यंत अजून फॉर्म भरावेत। आत्ता तसं पोट भरलेलं आहे, लक्षात ठेवा। म्हणजे आवश्यकता नाही वाढवायची, पण राऊ मालक आणि नात मालकांनी सांगितलं की असं होऊ नये, यायची इच्छा आहे वारकऱ्यांना, पण केवळ आपल्या ह्या नियमामुळं जर अडचण येत असेल तर आपण नियम बदलावा। महाराज लक्षात ठेवा, वारकऱ्यांच्या आड येणारा एखादा स्वतःचा नियम असेल तर तो वारकऱ्यांच्या सोयीसाठी आपला नियम बदलावा, पण वारकऱ्याला बदलू देऊ। म्हणून 15 दिवस वाढवावा असं राऊ मालक नाथ मालकांचं। आणि पुन्हा दैवयोगानं माझंही जाणं पुढं ढकलल्यामुळं 15 दिवस आपण हे 20 तारखेपर्यंत वाढवतोय। ज्यांना शक्य असेल त्यांनी 20 तारखेपर्यंत बाकीच्यांना कळवून फॉर्म भरून घ्या। ही पहिली सूचना झाली। दुसरी सूचना, अयोध्येला येताना सर्वांनी आपला टाळ आपल्याबरोबर असणं गरजेचं आहे। आपली मंचरी शक्यतो आपल्याला अजून 4 महिने अवकाश आहेत, 5 महिने आपली लिहून पण पूर्ण होते। आणि ज्यांना नाही मिळत त्यांनी अवश्य फडावरची घेऊन जावा, पण परत आणून द्या। अशा म्हणत 200 मंचेरी तिकडे नेल्या आणि ती 200 लोक, मला तर वाटत नाही आयुष्यात कधी मंचेरी वाचत असतील म्हणून। उगा आपलं घरात नेऊन ठेवायचं, काय करायचंय। 4 वाचणारे आहेत ना, पण घेऊन असू दे, जाऊ द्या। पण दुसरी गोष्ट, मंचेरी आपली असावी। मंचेरी ग्रंथ लिहून घ्या, जर नसेल तर लिहून घ्या। तिसरी गोष्ट, आपलं ताट वाटी आपल्याबरोबर, आपली ताट वाटी तिथं आपण स्वतः आपलं ताट आपल्या हाताने धुवायचं आहे। आम्ही ट्रिपला आलोय, आम्हाला जेवण आमच्या रूममध्ये पाठवा, तिथनं विमानानं तुम्हाला घरी पाठवणार आहे। असले नखरे अजिबात आपल्याला नाही चालणार, लक्षात ठेवा। तुम्ही ट्रिपला नाही आलेला आहे, पारायणाला आलाय, लक्षात घ्या। म्हणून तुम्हाला जेवायला आपलं ताट, आपली वाटी, आपल्याबरोबर ताट वाटी, टाळ, आपला ग्रंथ आणि मोजकं सामान घ्या। उन्हाळा असणार आहे, पावसाळा नसणार आहे, अतिशय मोजकं सामान घ्या। ह्या सामानामध्ये जास्त हे नसावं, म्हणजे हे वजन, जेणेकरून तुम्हाला फिरायचं नाही या कुठं, पण त्यातल्या त्यात तुमचं सामान रेल्वेत आणि रेल्वेतनं खाली आपल्या एकट्याला उचलायला येईल एवढंच घ्या। मी तर म्हणतोय नुसते एक वळकटी घेतल्या तरी बास होते। त्याच वळकटीत सगळं टाका, त्याच वळकटीत बसतंय महाराज। त्या वळकटीच्या पद्धतीनं एवढं सोप्या पद्धतीने घ्या। तिसरी सूचना महत्त्वाची की ह्या अनुषंगाने आपल्याला एक स्वयंसेवकाच्या फॉर्मची आपण नवीन निर्मिती करतोय, जेणेकरून तिथं आपल्याला कमीत कमी 500 ते 200 स्वयंसेवक लागणार आहे।
त्या फॉर्मची PDF किंवा त्या फॉर्मचा झेरॉक्स तुम्हा सर्वांपर्यंत पोचवण्यात येईल. ज्यांना स्वयंसेवक म्हणून पैसे एक्स्ट्रा भरायचे नाहीत, काळजी करू नका त्याच्या. त्याच लोकांनी 35 किमान 22 पासून ते किमान 45, 48, 50 वयापर्यंत जास्तीत जास्त ती व्यक्ती असावी, ज्यांनी पारायण करत असताना ह्या सगळ्या लोकांना घेऊन जायचं आहे, बसवायचं आहे, तिथं सोय करायची आहे, तिथं झोपायचं कुठं आहे, तिथपर्यंत चुकला आहे कोण, बरोबर कोण आहे, ह्याच्यासाठी एक 200 ते 300, 500पर्यंत आपल्याला स्वयंसेवक घ्यायचे आहेत. ह्या सगळ्यांची एक PDF यादी तयार करून मी पाठवतो आहे. आपल्या प्रत्येकाने सगळ्यांनी नाही भरायचा तो फॉर्म, 50च्या आत आणि 22च्या पुढच्यानीच भरायचा. हां, मी स्वयंसेवा करायला तयार आहे, आणि त्याच्या खाली आपला फोटो आणि आपला फोन नंबर देऊन ते पाठवून द्यायचं आहे. म्हणजे ह्या ठिकाणी येईपर्यंत तुम्हाला त्या फॉर्ममध्ये स्वयंसेवक म्हणून तुमच्याकडून ती सेवा करून घेतली जाईल. चौथी गोष्ट, बऱ्याच जणांचा असा टास आहे की 5,000 6,000 रुपये आम्ही आत्ता भरतो आणि पुन्हा काही भरतो. तर तसं काही पुन्हा नको, ऑनलाईन नको. काय एक गोष्ट लक्षात ठेवा, काल आमच्या ह्या 4, 5, 6 पोरांना 2:30 वाजेपर्यंत 2 एंट्र्या कळल्याच नाहीत, लक्षातच आल्या नाहीत कुठनं आल्यात आणि कुठे गेले. त्याच्यामुळं ऑनलाईन नको, सगळे पैसे रोख रकमेच्या स्वरूपात द्या आणि 20 दिवस आपण पुन्हा पुढं ढकलतो म्हणून 20 दिवसानंतर द्या, काही अडचण नाही, पण सगळ्यांनी एकत्र पैसे द्या. आणि आत्ता जेवढे जमलेत तेवढ्या सगळ्यांनी आपलं फॉर्म भरून पोचपावती घेऊन सगळ्यांनी जावं. आणि चौथी महत्त्वाची सूचना म्हणजे अशी आहे, आपल्याला रेल्वे तर 100% आपण प्रयत्न करतोय, पण नाहीच जमली तर 2 ठिकाणातनं 3 ठिकाणातनं आपल्याला बसायचं आहे. कोकण विभाग आहे तो मुंबईहून बसेल, सोलापूर जिल्ह्यातले किंवा सोलापूरच्या परिसरातले सगळेजण सोलापुरातून बसणार आहे, आणि कोल्हापुरातून धनबाद गाडी जी निघते आहे त्या गाडीनं कोल्हापुरातून बसवण्याचा आपण सगळेजण प्रयत्न करणार आहे. सगळ्यांना ह्या पद्धतीनं 2 महिने आधी सूचना, वेळापत्रक आणि तिथली कार्यक्रमाची आपली रूपरेषा तर देणार, पण त्याबरोबर तिथलं ठिकाणही देणार. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला 2 महिने आधी पुरवल्या जातील. त्यामुळं सर्वांनी भरघोस असं ह्या ठिकाणी ह्या पारायणाला येण्याचा प्रयत्न करावा. आणि 20 दिवस आपण आता पुन्हा वाढवलेले आहेत. शक्य असेल त्यांनी सर्वांनी अजून 20 दिवसात जास्तीत जास्त प्रसार करा. सगळ्यांना येऊ द्या महाराज, सगळ्यांना. मी प्रयत्न सगळेजण करतायत आणि भरपूर लोक येत आहेत आणि 100% येणार आहेत महाराज. माझ्या अपेक्षापेक्षाही जास्त आहेत, तुमच्या अपेक्षापेक्षाही जास्त आहेत. मी सगळीकडे जाईल तिथं सांगत होतो, आताही सांगतो, वारकरी नसला तरी येऊ द्या, वारकरी नसला तरी येऊ द्या, फक्त वारकऱ्यासारखा वागणारा असलेला येऊ द्या. हां, मी म्हणजे माफ करा, खरं सांगतो, आम्ही इकडं मंचेरीचं भजन करतोय आणि तो तिकडं ढाब्यावर भजन करतोय, असलं चालायचं नाही. असलं करू नका. तो मला जेवणाची 2 वेळेला जेवणाची, चहाची, नाश्त्याची सगळ्याची सोय करण्याचा प्रयत्न करतोय आणि सगळं अतिशय व्यवस्थित होईल. दादांच्या बाप्पांच्या कृपेनं, प्रभू रामचंद्राच्या आशीर्वादानं सगळं व्यवस्थित होईल. फक्त जर अनावधानाने कुठं काही कमतरता, चूक झाली तर लगेच तिथल्या तिथं, बाळासाहेब तुम्ही आम्हाला म्हटला होता की आमचं हितच बघा, असलं काही करू नका, पाया पडतो. अरे तोही प्रवासी आहे, आपणही प्रवासी आहे. एखादी चूक काहीतरी घडेल, होत असेल, वाईटात वाईट धरून चाला, पण असं काही करू नका, भांडू नका. आता सगळ्यांना सगळ्या ग्रुपच्या माध्यमातून प्रत्येकाला ग्रुप वाईज, म्हणजे कोल्हापूर विभागातला शाहूवाडी विभाग, पन्हाळा विभाग, ह्या सगळ्या विभागांनी, कोल्हापूर विभाग एकत्र, सोलापूर जिल्हा एकत्र, सांगली तासगाव हा विभाग एकत्र, असा करण्याचा संपूर्ण प्रयत्न करू. पण रेल्वेचं तिकीट आहे, ऑनलाईन काढावं लागतं. आणि ऑनलाईनला प्राधान्य काय आहे माहिती का?
60, 65, 70 वर्षाची तिकीटं आधी कन्फर्म होत असतात आणि त्यातल्या त्यात त्या 60, 65, 70 वयाच्या लोकांना सगळ्यात खालचं सीट मिळतं. आता आमचा राजू म्हणला मला खालचं सीट पाहिजे, त्या म्हाताऱ्याला उठ तर कसं करायचं सांगा बरं? नाही ना करता येणार. ज्याचं सीट जिथं आलंय तिथं त्यांनी बसावं आणि ज्याचं सीट जसं मिळेल तसं. जर ऑनलाईन झालं तर, आणि स्वतः आपल्याला भगवंतानी दादांनी कृपा केली आणि स्वतःच्या रेल्वेनं जर प्रवास झाला तर तो प्रवास कोल्हापूर, पंढरपूर आणि पंढरपूरहून अयोध्या अथवा प्रयागराज, तोही आपला जसा प्रवास घडायचा आहे तसा पद्धतीनं घडेल. ह्या सगळ्या सूचना मात्र तंतोतंत पालन करा आणि सर्वांनी 20 फेब्रुवारीपर्यंत आपली नाव नोंदणी करा. आपला टाळ, आपले ग्रंथ, आपलं ताटवाटी आणि आपलं मोजकं पांघरून हंतरून आपल्याबरोबर घेण्याची सगळ्यांनी तसदी घ्या. कारण उन्हाळा थोडाफार असणार आहे, पावसाळ्याची सुरुवात आहे, अतिशय सुयोग्य काळात आपण चाललो आहे. त्यामुळं थोडीशी सगळ्यांनी काळजी घेत आणि सगळ्यात महत्त्वाचं आमचा एखादा काय नाव त्याचं चोपदार धोंडेबा गोळी त्याची विसरली तर त्याला सुधरत नाही. तसं कोण असेल तर गोळ्या घ्यायचं, लिहून ठेवा हातावर, मला 8 वाजता गोळी घ्यायची आहे म्हणून. असे सगळेजण या महाराज, तिथं येऊन त्रास देऊ नका. महत्त्वाचं आहे महाराज. कारण काय आपण पूर्ण वेगळ्या वातावरणात जातोय, लक्षात ठेवा. अयोध्या म्हणजे फार लांब आहे आणि पूर्ण वातावरण वेगळं आहे. गोळ्या आपल्या BP, शुगर, अमुक तमुक असेल तर त्या सगळ्या गोळ्या व्यवस्थित आपल्याबरोबर ठेवा. वयस्कर लोक पण भरपूर आहेत आणि तरुण संख्याही भरपूर आहे. त्यामुळं स्वयंसेवक तुमची काळजी घेतीलच, काळजी करू नका, तर स्वयंसेवक काळजी घेतीलच. पण तरीसुद्धा आपली स्वतःची काळजी आपण करत हा सोहळा, हा पारायण, दादांची पुण्यतिथी अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्रांच्या आशीर्वादाने मोठ्या आनंदाने आणि मोठ्या उत्साहाने साजरी करू. हो.